नमस्कार मंडळी, हरे कृष्ण. मी प्रीती काटकर स्वागत करत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर थंबनेलवरून विषय तुमच्या लक्षात आलाच असेल, पण ती गोष्ट कोणती आहे जी बदलायची आहे, ज्यामुळे आपल्या आयुष्यात सकारात्मकता येईल. ती गोष्ट कशी बदलायची हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि हो, जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूयात. तर व्हिडिओची सुरुवात होते एका गोष्टीपासून. ती गोष्ट कोणती? तर अर्धा भरलेला ग्लास आणि अर्धा रिकामा ग्लास. ही गोष्ट प्रत्येकाला माहिती आहे. ही गोष्ट शाळेत प्रत्येकानं ऐकलेली आहे. तरीही मी तुम्हाला एकदा परत सांगते. चला सुरुवात करूयात. एकदा एका वर्गात एक शिक्षक काय करतात, एक काचेचा ग्लास घेतात आणि तो अर्धा भरतात आणि प्रत्येक विद्यार्थ्याला विचारतात, ह्या ग्लासमध्ये किती पाणी आहे. त्यातले काही विद्यार्थी म्हणतात अर्धा ग्लास भरलेला आहे, काही विद्यार्थी म्हणतात अर्धा ग्लास रिकामा आहे. तर ते शिक्षक सर्व विद्यार्थ्यांचं म्हणणं, त्यांचं मत ऐकून घेतात आणि सरतेशेवटी त्यांना सांगतात की अर्धा ग्लास भरलेला आहे आणि अर्धा ग्लास रिकामा, याचा अर्थ काय? तर अर्धा ग्लास भरलेला आहे म्हणजे जे विद्यार्थी म्हटले की हा अर्धा ग्लास भरलेला आहे, तर त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. आणि जे विद्यार्थी म्हणतात की अर्धा ग्लास रिकामा आहे, त्या विद्यार्थ्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक आहे. म्हणजेच काय, तर आपल्याजवळ आहे त्यात समाधानी आहेत आणि आपल्याकडे जे काही नाही याचा विचार करून ते टेन्शन घेतात, असे काही. तर थोडक्यात काय, तर जी गोष्ट बदलायची आहे ती म्हणजे दृष्टिकोन. आपल्याकडे जे आहे त्यात समाधान मानायला शिका आणि प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा चांगला ठेवा किंवा पॉझिटिव्ह ठेवा. म्हणजे आपल्याला आयुष्यात खूप सकारात्मकता येईल. कारण आपल्याकडे जे नाही ते नाही यापेक्षा आपल्याकडे काय आहे याचा जर विचार केला तर आपल्या आयुष्यात सकारात्मकता नक्की येईल. आता तुमच्या लक्षात आलंच असेल की नक्की काय बदलायचे. तर काय बदलायचे, आपला आयुष्यात प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायचा आहे. आता आपल्या सगळ्यांना ती एक गोष्ट माहिती आहे, अकबर आणि बिरबलाची, की जे होतं ते चांगल्यासाठी होतं. ती आता गोष्ट मी डबल सांगत नाही, पण दृष्टिकोनासंदर्भात काल परवा माझ्या वाचनात आलेली एक छोटीशी गोष्ट आहे जी मी तुम्हाला सांगू इच्छिते. तर बघा, एका ठिकाणी एका मंदिराचं बांधकाम असतं. त्या बांधकामाच्या ठिकाणी एक वाटसरू जातो आणि तिथं अनेक मजूर काम करत असतात. पण त्या वाटसरूला जाणून घेण्याची उत्सुकता असते की इथं काय चालू आहे, कशाचं बांधकाम आहे, कोणाचं वैयक्तिक आहे, शाळेचं आहे, मंदिराचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याची त्या वाटसरूची इच्छा असते. मग तो व्यक्ती, वाटसरू जो आहे तो, अनेक मजूर काम करतात. मग त्यातल्या एका मजुराकडे जातो. तो घामाने चिम्म भिजलेला असतो, त्याच्या चेहऱ्यावर वैताग असतो, खूप साऱ्या टेन्शनमध्ये असतो. त्याला जाऊन विचारतात की इथं काय चालू आहे आणि तुम्ही काय करत आहात. वाटसरूने काय करत आहात हा प्रश्न त्या मजुराला विचारल्यानंतर तो मजूर नजर वर करतो आणि त्या वाटसरूकडे खूप रागाने बघतो आणि अगदी तुच्छतेने म्हणा किंवा खूप रागिष्ट आवाजात त्याला उत्तर देतो. दिसत नाहीये का माझ्या नशिबाचे भोग भोगतोय, असल्या उन्हात कष्ट करत आहे, घामाने भिजलेला आहे, दिसत नाहीये का, असं तो बोलतो. मग हे थोडंसं वाटसरूला विचित्र वाटतं. ते ऐकून थोडंसं लज्जित होतं की बाबा यांना उगाच विचारलं. त्याला स्वतःचीच लाज वाटते की अशा माणसाला मी का विचारलं, किंवा अपमान झाल्यामुळे तो लाजतो. तरीही तो हिंमत करून पुढच्या मजुराला विचारतो. त्याच्यापासून तो एक 5 मिनिटाच्या अंतरावरती असतो. तिथं त्या मजुराला विचारतो. तो मजूरही घामाने भिजलेला असतो, कष्टाने दमलेला असतो. तर त्याच्या चेहऱ्यावरती एक प्रसन्न भाव असतात. तो पाटसरू त्या मजुराला विचारतो की हे काय चालू आहे, कशाचं बांधकाम आहे. तर तो त्याचं उत्तर कसं देतो ते ऐकूयात. त्या मजुराला प्रश्न विचारल्यानंतर तो मजूर सुद्धा मान वर करून त्या वाटसरूला म्हणतो, तुम्ही गावात नवीन दिसत आहात, असं म्हणून तो आपल्या हातात जे काही साहित्य होतं काम करण्याचं तो खाली ठेवतो आणि तो सांगतो की या इथे खूप सुंदर वास्तू बांधली जाणार आहे. म्हणजे जे खूप सुंदर भव्य असं मंदिर बांधलं जाणार आहे. तिथे खूप लोक दर्शनाला येतील, खूप शांत वातावरण असेल, खूप प्रसन्न वातावरण असेल. खूप लोक इथं येऊन आनंदानं भक्तीनं आपला माथा त्या भगवंताच्या चरणी ठेवतील आणि या सगळ्यांचा खारीचा वाटा उचलण्याचं भाग्य मला मिळालेलं आहे आणि या सगळ्यांचा पाया मजबूत करण्याचं सुद्धा भाग्य मला मिळालेलं आहे. म्हणून मी स्वतःला खूप नशीबवान समजतो, असं त्याला तो उत्तर देतो. हे उत्तर ऐकून वाटसरू खूप समाधानी होतो आणि तो चालू लागतो. त्यांना धन्यवाद करतो आणि मग तो चालू लागतो. मग तो वाटसरू विचार करतो की तो व्यक्ती असा आणि तो व्यक्ती असा का, त्याचं उत्तर जाणून घेऊयात पुढं. तर बघा, दोन्ही मजुरांना कष्टही सारखंच होतं, पगारही सारखाच मिळणार होता. दोघांचंही काम करण्याचं वेळ एकच होती, दोघांची साधनही तीच होती. पण दोघांचा दृष्टिकोन वेगवेगळा होता.
पहिला जो मजूर होता तो आपल्या कष्टाला ओझं मानत होता आणि दुसरा जो मजूर होता तो त्याच्यामध्ये आपला आनंद शोधत होता, तो आपल्या जगण्याचं साधन त्याला मानत होता आणि त्याच्यावर तो आनंदानं काम करत होता. फरक हाच होता की दृष्टिकोनाचा. म्हणजे पहिला व्यक्ती ओझं मानतोय आणि दुसरा व्यक्ती आनंद मानतोय. हे बघा, कुठल्याही क्षेत्रात गेलं तरी कष्ट हे असतातच. कष्ट कुठं नाहीत असं कुठलंही क्षेत्र नाही. आता मी लिहिते, यूट्यूबवरती व्हिडिओ करते, पण याचा मला आनंद वाटतो. हे मी एक ओझं म्हणून करत नाही, तर याचा मला आनंद वाटतो. त्यामुळं प्रत्येक वेळी नवीन काही लिहिताना, नवीन व्हिडिओ बनवताना माझ्यामध्ये तेवढीच उत्सुकता असते, कारण माझा दृष्टिकोन चांगला आहे. जाता जाता मी एवढंच सांगेल की कोणतंही काम करा, त्याच्यामध्ये कष्ट आहेत, मेहनत आहे, सातत्य ठेवावं लागतं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यासोबतच प्रत्येक गोष्टीला जर आपण एक चांगला दृष्टिकोन ठेवून जर बघितलं तर आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये पॉझिटिव्हिटी किंवा सकारात्मकता वाटेल. अगदी आपलं घरातलं रोजचं काम जरी असेल, आता रोजचं काम करताना जर आपण विचार केला, चला रोजचंच काम आहे, स्वयंपाक करायचे, धुणी भांडी करायची, असं जर म्हटलं तर आपल्याला ते काम कंटाळवाणं होईल. पण त्याच कामाकडे आपण प्रेमानं बघितलं. प्रेमानं म्हणजे काय, तर मी हे काम केल्यानंतर माझं घर स्वच्छ होईल, मी जे स्वयंपाक बनवते त्यातून माझी मुलं, पती, माझं कुटुंब आनंदानं जेवण करेल, ते समाधानानं तृप्त होईल, असा जर विचार केला तर आपल्यामध्ये तेवढाच उत्साह वाढेल, तो काम करण्यासाठी आणखीन आपल्याला एनर्जी येईल. तर सगळा खेळ कशाचा आहे, तर दृष्टिकोनाचा आहे. ज्या दिवशी आपण म्हणतो की आज खूप कंटाळा आलाय किंवा आयुष्याकडे कंटाळाच्या नजरेनं बघतो, तेव्हा तो दिवस वाईटच जातो. आणि जेव्हा आपण म्हणतो की माझं आयुष्य खूप छान आहे, माझी मुलं हुशार आहेत किंवा चांगली आहेत, संस्कारी आहेत, माझे पती मला नशिबानं खूप चांगले मिळालेले आहेत, असा आपण जेव्हा विचार करतो ना, तो दिवस बघा आपला खूप छान आनंदात आणि दिवस कधी संपला हे सुद्धा कळत नाही. आणि ज्या दिवशी आपण वाईट विचार करतो किंवा आपल्या आयुष्याकडे चुकीच्या दृष्टिकोनातून बघतो, तो दिवस आपला संपत नाही, आपल्याला दिवस तो जड जातो आणि आपल्या संपूर्ण दिवसाची वाट लागते. त्यामुळं दृष्टिकोन चांगला ठेवा, आयुष्यात चांगल्याच गोष्टी घडतील. तर आयुष्यात चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी घडत असतात, पण प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला पाहिजे. आणि प्रत्येक वेळेस आपण पॉझिटिव्ह असू किंवा सकारात्मक असू असं नसतं, पण जेवढं जास्त शक्य होईल तिथं आपण सकारात्मक राहण्याचा विचार करूयात. आयुष्य आहे, चालत राहणार. तर कसा वाटला हा व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, हरे कृष्ण, बाय बाय.